नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया। पालकाची भाजी घेतली, चंदन बटवा घेतला, मेथी घेतली, चुक्याची भाजी घेतली। अशा एक 4 भाज्या माझ्या सोयीनं जितक्या मिळतील तेवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत। इथं बोरं घेतले, गाजर घेतलं, हरभऱ्याचे बी घेतले, टोमॅटो घेतलं, वटाणा घेतला आणि उसावाच्या शेंगाचं बी घेतलं। गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे। आता कुकरमध्ये तेल ओतून घेतलं, 2 चमचे तूप टाकलं, त्याच्यामध्ये मी जिरे टाकले आणि हे तडतडले। तडतडल्यानंतर ह्या भाज्या मी ह्याच्यामध्ये हे फळभाज्या मी टाकत आहे। ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे। बघा, गाजर टाकलं, बोरं टाकले, अशा पद्धतीने हे सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या। हिरवी मिरची टाकली, त्याच्यामध्ये टोमॅटो आहे, वटाणा आहे, अशा सगळ्या भाज्या मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। बघा, अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये हे हरभऱ्याचे बी पण टाकून घेतले, वटाणा आणि उसावाच्या शेंगाचं बी आणि हरभऱ्याचं बी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता थोडं हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ सगळं। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स केलं। आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकून घेतले। अशा सगळ्या बिया मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता त्याला थोडंसं हलवून घेऊ। हे सगळं हलवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हळद टाकली थोडीशी। अशा पद्धतीने हे सगळं टाकून घेतलेलं आहे। आणि आता हे भाज्या चिरून घेऊ। हे जे आपण सगळ्या भाज्या घेतलेल्या होत्या ह्या धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। आता आपण याला थोडंसं चिरून घेऊ, कारण लांब लांब टाकलं तर त्याचे धागे आपल्याला खाता येणार नाहीत व्यवस्थितरित्या, म्हणून आपण हे थोडे धागे बारीक केले, त्याचे तुकडे तुकडे करून घेतलं आणि हे मिक्सरमध्ये घालून घेतलं। सगळी चिरलेली भाजी मी ह्या कुकरमध्ये घालून घेत आहे। आणि मी डाळ थोडी भिजू घातलेली होती, ते 2-4 चमचे मी ह्याच्यामध्ये नॉमिनल टाकत आहे। अशा पद्धतीने हे सगळं साहित्य याच्यामध्ये कुकरमध्ये मी घालून घेतलेलं आहे। त्याच्यावर मी 1-2 चमचे तेल ओतून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। हे सगळं व्यवस्थितरित्या भिजेल आतपर्यंत अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला कुकरचं झाकण लावून शिजायला ठेवून द्यायचं। आता मी हे राळ्याचं तांदूळ घेतलेलं आहे। राळ्याचं तांदूळ स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून वगैरे घेतलेलं आहे। आता हे 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे स्वच्छ धुवून घ्यायचं। हे त्याच्यातलं 3-4 वेळेस पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून एक जवळपास अर्धा तास हे ठेवून द्यायचं। बघा, हे अर्धा तास झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण मी एक अर्धा तास भिजू घातली होती। अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि 1 वाटी हे राळ्याचं तांदूळ घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याची खिचडी करायची आहे। मी त्याच्यामध्ये हरभऱ्याचं बी घेतलं, हिरवी मिरची, शेंगदाणे, टोमॅटो आणि मटार घेतलेला आहे, फ्रेश मटार आहे। तर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 2 चमचे मी तूप टाकून घेतलं। आता तूप पण बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। अशा पद्धतीने हे तूप गरम झालेलं आहे आता। आणि आता आपण त्याच्यामध्ये बघा, अशा पद्धतीने हे तूप व्यवस्थितरित्या गरम झालं आणि त्याच्यामध्ये मी हे जिरे टाकून दिले। आता जिरे पण व्यवस्थितरित्या गरम झालेले आहेत। आता हे आपण जे टोमॅटो, हरभऱ्याचं बी, शेंगदाणे, हिरवी मिरची, वटाणा वगैरे आपण काढून ठेवलेलं होतं ना, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। हे सगळं ह्याच्यामध्ये हे वटाणा टाकला की तडतड होतं। बघा, ते वर यायला लागले तडतड करून, म्हणून थोडंसं झाकून घेते मी त्याला। आणि त्याच्यामध्ये हे राळ्याचं तांदूळ आणि मुगाची डाळ हे घालून घेतली।
अशा पद्धतीनं जर आपण खिचडी केली, अरे अरे खरंच इतकी छान लागते ना, खमंग. अजून मागून खातात अशा पद्धतीनं जर आपण खिचडी केली तर. ही राळ्याची खिचडी इतकी खमंग होते ना, खरंच अशा पद्धतीनं तुम्ही करून पहा आणि खाऊन बघा. अशा पद्धतीने हे आपण खिचडीला फोडणी टाकलेली आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याला पण झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून देऊ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं. मीठ टाकायचं राहिलं होतं. मीठ टाकून थोडंसं हलवून घेतलं. मीठ टाकून थोडं मिक्स करून घेतलं आणि त्याला झाकण लावून आपण आता शिजण्यासाठी ठेवून देऊ. चला आपण आता भाकरी करायला सुरुवात करू. मी ओट्यावरच भाकरी करते. मला ओट्यावर भाकरी करायला आवडतात. बघा अशा पद्धतीने मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ पण टाकून घेते. चिमटभर मीठ टाकून घेतलं आणि आता त्याला पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपण ह्याचा डो तयार करून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं. असं पीठ मळत गेलो तर आपल्याला इथं भार पण पडतो आणि व्यवस्थितरित्या लवकर होतं हे पीठ मळायचं. बघा अशा पद्धतीने इतकं लवकर होतं ना हे पीठ मळायचं. आता मी त्याचा एक बॉल तयार करून घेतला आणि आपल्याला आता त्याची एक भाकर टाकून घ्यायची आहे. मी थोडं भाकरी खाली ह्याच्या खाली डोखाली मी गोळ्याखाली पीठ टाकलं आणि त्याच्यावर हे गोळा तयार करून मी आता हे थापटून घेते. बघा अशा पद्धतीने हे भाकर थापटून घेतलेली आहे. अशी ही आपली भाकर झालेली आहे. आपण आता त्याच्यावर थोडंसं तीळ टाकून घेऊ. आता त्याला थोडं प्रेस करून घेऊ म्हणजे तीळ आतमध्ये चिटकले जातात. आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर मी हे भाकरी टाकून घेतली. अशा पद्धतीने हे भाकर झालेली आहे आपली. आपण तव्यावर भाकर टाकून घेतलेली आहे आणि आता त्याला पाणी लावून घ्यायचं वरून. सगळे कडेपर्यंत पाणी लावून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं. आणि हे पाणी थोडंसं आकशेपर्यंत आपण थोडं आकसलं पाहिजे वरचं पाणी हे भाकरीवरचं. आणि भाकरीवरचं पाणी जेव्हा आकसलं जातं अशा पद्धतीने हे भाकरीवरचं पाणी आकसलं पाहिजे. नंतर आपण जर भाकर उलटण्यासाठी गेलो तर हे व्यवस्थितरित्या निघते भाकर, पलटी होते व्यवस्थितरित्या. म्हणून अशा पद्धतीनं आपण करून घ्यायचं. बघा आपली भाकर पण झालेली आहे. आता आपण भाजीला पण आपण शिजवलं तर भाजीचं पण आपण कुकर खाली उतरून थंड करायला ठेवलेलं आहे. आता आपलं भाजीचं पण कुकरला लावलेलं ते शिजलेलं आहे व्यवस्थितरित्या. आता आपली भाकर पण झालेली आहे. बघा आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आपण आता हे भोगीची जी भाजी म्हणतो ना ती भाजी आपण फोडणी देऊन घेऊ. गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे जिरे टाकलेले आहेत. जिरे टाकलेले आहेत पण लसण आणि फोडणी देताना माझं स्किप झालेलं आहे, सॉरी. बघा अशा पद्धतीनं हे फोडणी देऊन घेतली मी. अशा पद्धतीची ही आपली भोगीची भाजी झालेली आहे. इतकी खमंग आणि खरंच इतकी छान भाजी झाली आहे ना ही खरंच फारच छान झाली भाजी. अशा पद्धतीनं तुम्ही भाजी करून बघा आणि खाऊन कॉमेंट करून सांगा मला. बघा थोडंसं मीठ टाकून घेऊ.
आपल्या चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याला थोडं मिक्स करून घेतलं. चला आपण सर्व करू. आता भाकर ठेवली आणि आता मी ही आपण जी राळ्याची खिचडी केलेली होती ती राळ्याची खिचडी पण आपण ही वाढून घेत आहोत. बघा अशा पद्धतीनं आपली ही राळ्याची खिचडी पण वाढून झालेली आहे. आता आपण भाजी वाटीमध्ये घालून घेऊ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बघा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी झालेली आहे.